या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर, पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदा शाह मदार चौक सोलापूर. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोळी MIDCतील बंद उद्योगाच्या गोडाऊनमध्ये टँगो पंच व भिंगरी ब्रँडचे बनावट उत्पादन सुरू होते. पोखरापूर येथील बापू भोसले आणि बार्शीचा रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांच्या भागीदारीत ही अवैध फॅक्टरी सुरू होती अशी माहिती समोर आली आहे. चिंचोळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर MIDCत 800हून अधिक उद्योग असून त्यातील 125हून अधिक उद्योग सध्या बंद आहेत. 2018 आणि 2024 या वर्षात याच MIDCत MD ड्रग्सचा मोठा साठा सापडला होता. त्यानंतर आता बंद पडलेल्या उद्योगाच्या गोडाऊनमध्ये देशी दारू निर्मितीचा अवैध कारखाना आढळला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने 8 दिवस पाळत ठेवून बनावट फॅक्टरीचा पर्दाफाश केला. यात बापू भोसलेकडे बनावट दारूसाठी ग्राहक शोधायची तर फॅक्टरी सांभाळायची जबाबदारी रमाकांतकडे होती. चिंचोळी MIDC मोठी असल्याने तिथे सतत कामगार वाहने ये जा करतात, त्यामुळे कोणाला संशय येणार नाही म्हणून त्यांनी बनावट दारू फॅक्टरीसाठी बंद पडलेल्या उद्योगाची जागा हस्तांतर करून घेतली होती. एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील 4 जण फरार आहेत. त्यात बापू भोसले, रमाकांत उर्फ सतीश कदम या दोघांचाही समावेश आहे. अवैध दारूची फॅक्टरी ज्या जागेत आढळली तेथे पूर्वी मिल्क प्रोडक्ट्सचा व्यवसाय सुरू होता. एप्रिलमध्ये त्या बंद उद्योगाचे वॉटर कनेक्शन बंद करण्यात आले होते. जून महिन्यात ही जागा रमाकांत कदम यांच्या नावे ट्रान्सफर झाली होती. त्यावेळी त्यांनी पुन्हा वॉटर कनेक्शन घेतले होते. होम नेट बनवण्याचा उद्योग सुरू करण्यासाठी ती जागा ट्रान्सफर केली होती, पण गोडाऊन बाहेरून बंद आणि आत अवैध दारू निर्मिती सुरू अशी स्थिती होती. जागा मालकासंबंधीची कागदपत्रे राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिली आहेत असे MIDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.